नमस्कार मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ होणार आहे. आपण यूट्यूबवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून मोटिवेशनल स्पीकर यांच्या माध्यमातून एक वाक्य नेहमी ऐकतोय की जे स्वतःला योग्य वाटतं, जे स्वतःला आवडतं ते करा. ज्या गोष्टीवर तुमचा स्वतःचा विश्वास आहे ते करा. दुनिया काही म्हणेल दुनियाचं ऐकण्याची गरज नाही किंवा दुनियाचं ऐकू नका. अगदी जन्म दिलेल्या आईवडिलांनी जरी कुठली गोष्ट बोलली आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर त्यांचंही ऐकू नका. जे तुम्हाला आवडतंय, जे तुम्हाला योग्य वाटतंय ते करा. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःवरती ठाम विश्वास असेल तर यश तुमच्यापासून दूर जाणार नाही. अशा पद्धतीच्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर तरुण मुलांच्या आतून एक सुरक्षेची भावना निर्माण होते आणि स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. आपण आवडेल ते केलं पाहिजे. या गोष्टीकडे त्यांचा कौल वाढतो. मला यातली जी जमेची बाजू आहे ती सांगायचीच आहे, पण तिची निगेटिव्ह बाजू आहे ती सांगायची. म्हणजे स्वतःला जे आवडतं ते करा. या महागल्लाचं लॉजिक तुम्हाला यशच भेटेल, हमीनं यश भेटेल, अशा पद्धतीचं लॉजिक ते मांडत असतील तर मी असं म्हणतोय की हमीनं तुम्हाला अपयश भेटेल. ते कसं तेच सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याला दोन अंगानं बघता येईल. म्हणजे हा फॉर्म्युला प्रत्येक तरुण मुलासाठी लागू होणार नाही, काहीसाठी लागू होईल. म्हणजे काही यामध्ये यशस्वी होतील, बरेच लोक अयशस्वी होतील. ते कोण असतील तेच आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. की माणसाचा स्वतःवरती विश्वास असावा का नाही? बिलकुल असावा. ह्याचा फायदा होतो का नाही? 100% होतो. परंतु स्वतःवरती विश्वास ठेवून ज्या गोष्टी तुम्ही करणार आहेत त्या योग्यच आहेत याची हमी कोण द्यायची? म्हणजे बरेच मोटिवेशनल स्पीकर सांगतायत की स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःला जे आवडते ते करा. आवडते म्हणजे काय? काही आवडलं काही करायचं. अगदी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जाईल अशा काही गोष्टी तुम्हाला करायचेत, यश भेटेल अशा काही गोष्टी करायचेत. किंवा आपण एका अर्थानं पैशाच्या अवतीभोवती फिरतोय, पैसा तुम्हाला भेटेल, मुबलक प्रमाणामध्ये तुमची कमाई होईल अशा पद्धतीची तुम्हाला कामं करायचीत आणि त्यासाठी स्वतःला वाटतं ते करा. मला वाटतं हे चुकीचं आहे. या आधी आणखी एक गोष्ट लागते. त्या मुलांना हे कळणं गरजेचं आहे काय योग्य आणि काय अयोग्य. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आत्मविश्वास असणे. आता मी शेतकरी आहे, एक उदाहरण देऊन सांगेन तुम्हाला मी की शेतामध्ये पूर्वीच्या काळी लाकडी नांगर असायचे आणि तर जेव्हा नांगरले द्यायची. आता ते नांगर नाही येत. समजा आपण एखाद्या मुलाला वाटलं की तुम्ही मोटिवेशनल स्पीकर सांगतात की तुम्ही नांगरणी करू शकता, स्वतःवरती विश्वास ठेवा, अशक्य काहीच नाही, सगळ्याच गोष्टी शक्य आहेत, ह्या माणसाला ह्या ब्रह्मांडामध्ये ह्या दुनियेमध्ये अशक्य असं काहीच नाही, सगळंच करू शकतो. मग माझा एक साधा सिंपल प्रश्न आहे तुम्हाला पाहणाऱ्याला की तुम्ही कल्पना करून बघा की तुमच्या मुलाला सांगितलं किंवा तुम्ही नांगर, त्याला वाटलं की आपल्याला पीक घ्यायचंय आणि नांगरणी करायची. तो शेतामध्ये नांगरणी करायला गेला. त्याला नांगरणी करता येईल का? मला असं वाटतंय की 100% येणार नाही. काय येणार नाही? तर नांगरणी कशी करतात हे त्यानं पाहिलेलंच नाही. म्हणजे तुम्हाला कॉन्फिडेंटली नांगरणी करण्यासाठी त्याच्या आधी नांगर कसा असतो, तो कसा जोडला जातो, नांगराला पुढल्या साईडला एक जू असतो, जू आणि नांगर ह्याला जोडण्यासाठी वेठण असतं आणि त्याला नंतर बैल लावायचे असतात आणि बैल हाकल्याच्या नंतर नांगर पुढे चालतो. ही जमीन खोदण्याची नांगरण्याची प्रक्रिया झाली. पण ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तिचं जे काही बेसिक नॉलेज आहे ते त्याला कळणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने नांगर लावला पाहिजे, त्याला उथळ खाली वरी बऱ्याच काही गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती असावी लागते. आता ही माहिती कुठून भेटेल? तो आईच्या पोटातून ह्या सगळ्या गोष्टी शिकून आलाय का? नाही. त्याला ही माहिती अशा लोकांकडून मिळते ज्यांनी पूर्वी नांगर हाणलेला आहे, ज्याला नांगर कसा हाणतात ह्याची माहिती आहे. ते त्याला मग वडील असतील, मोठा भाऊ असेल, घरामधला आजोबा असेल, ते लोक सांगतात किंवा त्याला सांगावं लागतं त्याच्या आधी की बाबा हा नांगर आहे, ही
जो आहे जो असा ठेवायचा, अशा पद्धतीनं हे वेटण घ्यायचं, वेटणाची आडी अशी मारतात आणि अशा पद्धतीने वेटण लावलं की हे जो नांगर वेटण हे एकसंग झालं. आता ह्याला बैल लाव, खीळ लाव, खालून ह्या सगळ्या गोष्टी करून टाक आणि मग नंतर हळूच बैलाला हाण आणि नांगर बॅलन्सनं धरून चल. हे कुणी तर आधी सांगावं लागतंय, उगीच नाही येत. म्हणजे तुम्हाला फुल कॉन्फिडंट आहे आणि मी जातो काही करतो, काही होत नसते. तुम्हाला त्याची जी काही बेसिक माहिती आहे ती माहिती तुमच्या जे काही जुने लोक आहेत, आई वडील असतील, तुमच्या प्रेमाचे लोक असतील, समाजामधले काही जबाबदार लोक आहेत, ते मार्गदर्शन करतात. प्रथम तुम्हाला त्या मार्गदर्शनाची गरज आहे. हे कोण सांगायचं? मोटिवेशनल स्पीकरने हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे स्वतःवरती विश्वास असावा, हे गैर आहे का? गैर नाही, असलाच पाहिजे. मी हे करू शकतो हा ठाम विश्वास असला पाहिजे. मी काहीही करू शकतो हा ठाम विश्वास नाही, ह्याला अति आत्मविश्वास म्हणतात. आपण काहीही करू शकत नाही. जे करायचंय त्याची बेसिक माहिती आपल्याला घ्यावी लागेल आणि त्या हिशोबानं पुढे चालावं लागेल. आणि मग ते काम करत असताना, म्हणजे नांगरणीचं तुम्हाला उदाहरण सांगितलं मी, नांगरणी प्रत्येक मुलांना जर नांगरणीची माहिती घेतली तर ते प्रत्येकाला करणं शक्य होईल का? नाही. ज्यांची शारीरिक क्षमता तितकीशी नाही ते लोक फार तर अर्धा एकर नांगरू शकतील, पण ज्यांची शारीरिक क्षमता चांगली आहे असे लोक 2 एकर सुद्धा नांगरणी करतील. म्हणजे ते नंतर तुमच्या क्षमतेवरती अवलंबून आहे. जसं शेतीमध्ये करत असताना, काम करत असताना शारीरिक कष्ट लागतात, तसं काही बुद्धीचे कष्ट लागणारे काही काम आहेत. तुम्ही नोकरी करताय, तुम्ही व्यवसाय करताय, तुम्ही एखादी जनरल स्टोर्स टाकलंय आणि जनरल स्टोर्स मधून तुम्ही पाहिलं की ह्या व्यक्तीनं लाखो रुपयाची कमाई केली आणि ती मलाही करायची. लगेच उठलं, जनरल स्टोर्स टाकलं, दुकानावर बसलं, गिरायक करतोय, यशस्वी व्हाल का? होणार नाहीत. त्यासाठी जी बेसिक माहिती लागते, ज्यांच्याकडे जनरल स्टोर्स आहे त्या व्यक्तीकडे जावं लागतं, काही दिवस काम करावं लागतं. कशा पद्धतीने मार्केटमधून ह्या वस्तू घेतल्या जातात, कशा पद्धतीने विक्री केली जाते, विक्री करत असताना ग्राहकाला कोण्या भाषेमध्ये बोललं पाहिजे, कसं कन्व्हिन्स केलं पाहिजे, ग्राहक कसे डोके खातात ते कसं सहन केलं पाहिजे, संयम कसा ठेवला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत. ही बेसिक नॉलेज आहे. स्वतःवरती विश्वास असणं हा वेगळा भाग झाला, पण त्या संदर्भातली जी काय माहिती आहे ती माहिती तर घेतली पाहिजे. तुम्ही ती घेणं आवश्यक आहे. ते प्रथम आवश्यक अशी गोष्ट आहे. आणि मग त्यानंतर तुम्ही व्यवसाय टाका. व्यवसाय टाकत असताना तुमचा कॉन्फिडन्स कामाला येतो की मी हा व्यवसाय 100% यशस्वी करून दाखवू शकतो. आणि मग ह्या सगळ्या माहितीच्या नंतर तुम्ही व्यवसाय टाकलात तर मग यशाची हमी देता येते. तुम्हाला जनरल स्टोअर्स मधलं जग माहीत नाही आणि तुम्ही मार्केटमध्ये गेलात, खरेदी केलात, कुठून खरेदी करता माहित नाही, कुठं स्वस्त मिळतं ते माहित नाही, कुठला ओरिजिनल सामान साहित्य, कुठलं डुप्लिकेट साहित्य, काय क्वालिटीचं साहित्य तुम्हाला ठेवायचे, काय क्वालिटीचं साहित्य विकायचे, किती बेनिफिट पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची जी काही बेसिक माहिती ती घ्यावं लागेल ना. मग हा व्यवसायच म्हणून नाही, जीवनामध्ये तुम्ही जगत असताना काही असेल. आणि मग जर मोटिवेशनल स्पीकर सांगत असतील की कुणी काय म्हणते ह्याची पर्वा करू नका, तर मला असं वाटतं की तुम्ही चुकीचं मार्गदर्शन करताय. कोण काय म्हणतंय ह्याची पर्वा करावीच लागेल. हा, जे काही चुकीचे लोक आहेत तुम्ही कुणाचीही पर्वा करू नका. तुम्ही ह्याचा अर्थ तरुण मंडळींना असा घेतला पाहिजे की तुम्ही इतरांचं ऐकू नका. ह्याचा अर्थ तुम्ही कोणाचं ऐकू नका असं नाही. ज्या लोकांशी तुमचा काय संबंध नाही, जे तुमच्याशी कनेक्ट नाहीत, तुमचं हित अहित काही झालं त्यांना फरक पडत नाही, अशा लोकांचा विचार करू नका. परंतु जे तुमचे प्रेमाचे आहेत, तुमचे गुरुजन आहेत, तुमचे आईवडील आहेत, तुमचे कौटुंबिक लोक आहेत, या लोकांच्या मार्गदर्शनाशिवाय, त्यांच्या आधाराशिवाय, त्यांच्या मानसिक पाठबळाशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. एवढी गोष्ट तुमच्या आमच्या लक्षामध्ये आली पाहिजे. याचंही नॉलेज मोटिवेशनल स्पीकरनी देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अन्यथा हे मोटिवेशन घेऊन अनेक तरुण मी काही करू शकतो ह्या भ्रमामध्ये जगतायत. हे मोटिवेशन भेटल्याच्या नंतर अनेकाला वाटतंय एक सुरक्षेची भावना तयार होते, स्वातंत्र्याची भावना तयार होते. परंतु स्वातंत्र्य आणि स्वैराचार्य यामध्ये फरक आहे ना. म्हणजे अजूनही आपल्याला फरक तर कळला पाहिजे. आता अजूनही काही मुलं अगदी ग्रामीण भागातला जरी भाग बोलला आपण, शेतीमध्ये एखाद्या पुढची पिढी शेतीमध्ये आली आहे तर ती शेती कशा पद्धतीने करायची त्याचं स्वातंत्र्य आहे ना. स्वातंत्र्य आहे म्हणजे तुम्ही काही करणार आहेत, तो स्वैराचार झाला. स्वातंत्र्य आहे, परंतु कुठं चुकत असेल तर पालक तुम्हाला मार्गदर्शन करतात की हे नाही, असं नाही बेटा, हे असं करावं लागेल. ते तर सांगतायत, म्हणजे तुमच्यावरची कुठला दबाव वाढत नाहीये, तुम्हाला मूर्खात काढत नाहीयेत, तुमचं अहित करत नाहीयेत. हे मार्गदर्शन आवश्यकच असतं. आणि हे आवश्यक आहे असं ज्या लोकांना वाटतं असेच लोक आयुष्यामध्ये काही मिळू शकतात. अन्यथा
मीच सर्व काय अहम ब्रह्मास्मी म्हणल्यावर सगळ्या ह्या दुनियेची माहिती मला आहे, असा भ्रम जर कोणी पाळत असेल ना, तो आयुष्यामध्ये कधीही यशस्वी होणारच नाही, तो वरीच होऊ शकत नाही. त्यामुळे तरुण मुलाने मोटिवेशन पाहत असताना, मोटिवेशनल व्हिडिओ पाहत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा थोडंसं भान ठेवणं गरजेचं आहे, की जे तुमचे प्रेमाचे लोक आहेत, तुमचे आप्त आहेत, ज्यांच्याकडे काही विशिष्ट गोष्टीचा अभ्यास, नॉलेज आहे, अनुभव आहे, ते घ्या, त्याची माहिती घ्या आणि त्यातून तुम्हाला सोयीस्कर वाटेल अशा पद्धतीचा मार्ग तुम्ही तयार करा, हरकत नाही. परंतु मार्गदर्शन हे 100% गरजेचं आहे. स्वतःला त्या गोष्टीचा अनुभव असणं अतिशय गरजेचं आहे. एखाद्याला ड्रायव्हरची नोकरी लागली, अशी उगीच उचलून एसटीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसवलं असं नाही होत. त्याला अनुभव आहे का विचारतात, ड्रायव्हिंगचा आहे का नाही ह्याची खात्री करून घेतात आणि त्यानंतर तिथं बसवतात. आणि तुम्ही एडवणे असं कुठे उठून कुठेही शेणार असाल. मी असं का सांगतो तर अनेक तरुणांचं पाहतोय मी. आणि मग पोरा आपण कोणाचं ऐकत नाही. कुणी सांगते बापान सांगते बाई मी ऐकत नाही कोणाचं, मला कळत नाही का. हा ओव्हर कॉन्फिडन्स झाला. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यातला जो छोटासा फरक आहे तो तुमच्या आमच्या लक्षामध्ये, तरुण मुलाच्या लक्षामध्ये येणं गरजेचं आहे. आणि पालकांनी तो फरक त्याला लक्षामध्ये आणून देणं गरजेचं आहे. अन्यथा मोटिवेशनच्या नावाखाली काहीही ऐकून आपण त्याचा विचार कुण्याही पद्धतीनं जर घेणार असलो तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार नाही. उलट हे मोटिवेशन तुमच्या बर्बादीचं कारण ठरू शकणार आहे. त्यामुळे मोटिवेशनल स्पीकरने सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा, आता काय असतं, 100 व्हिडिओ त्यांच्या पडले आहेत. काही मोटिवेशनल स्पीकर हेही सांगतायत, परंतु तिची माहिती असणारा काहीतरी वेगळा व्हिडिओ असतो. यापूर्वीचा एक 25-30 व्हिडिओ असतो आणि 25-30 व्हिडिओच्या नंतर ही तुम्ही व्हिडिओ टाकलेला काहीतरी त्याच्यामध्ये आम्ही तो पाहतोय, तरुण मुलं पाहतायत, त्याच्यामध्ये फक्त एवढं सांगितलेलं आहे, स्वतःवरती विश्वास ठेवा. ह्या दुनियात अशक्य काहीच नाही. तुम्ही काहीही करू शकता. तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. आणि मग हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ह्या व्हिडिओमध्ये हे नाही सांगितलेलं की तुमचा कॉन्फिडन्सच फक्त कामाचा नाहीये, तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा आवश्यक आहे, हे पण त्यामध्ये सांगितलं पाहिजे ना. कारण एका वेळेला ॲट अ टाइम तो 30 म्हणजे यापूर्वीचा 30वा व्हिडिओ आहे तो आणि हा एकाच वेळेला पाहायला मिळत नाही. तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पुसटसा का असत नाही ही माहिती जाणं गरजेचं आहे. किंवा मग स्वतःवरती विश्वास तर ठेवाच, पण अनुभव सुद्धा महत्वाचे आहेत. आणि ते कशा पद्धतीनं आपण इतरांचं मार्गदर्शन घेऊ शकतो या संदर्भातला एक व्हिडिओ आहे, तो सुद्धा पाहून घ्या. हे सांगायला विसरू नका ना. हे सांगता आलं पाहिजे, तरच ह्या समाजामध्ये एक योग्य दिशेनं ह्या मोटिवेशनलचा फायदा होऊ शकेल. अन्यथा मी असं म्हणतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जे काही मोटिवेशनल व्हिडिओ पडतायत ह्याचा फायदा कमी आणि लॉस जास्त होताना दिसतोय. कारण मुलं त्याचा चुकीचा अर्थ काढतायत आणि आपल्या पद्धतीनं अगदी आता मी काही मुलांची चर्चा करत असताना, मी व्हिडिओ त्यामुळे बनवलाय, काही मुलांची चर्चा करत असताना ते भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? स्वतःवरती विश्वास ठेवा, निस्वार्थ सेवा करा. आता एक आपल्या श्रीकृष्णाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण अर्थ कसं काढतो हे सांगण्यासाठी तुम्हाला एक सांगेन मी, की श्रीकृष्णाने सांगितलं की कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. मग माझ्यासारखा एखादा मूर्ख म्हणेल हे काय पद्धत आहे, कर्म करा फळाची अपेक्षा करू नका, मग कशासाठी कर्म करा. पण श्रीकृष्णाने जे सांगितलं ह्याचा अर्थ मी असा काढला, हा माझा मूर्खपणा आहे. त्याचा अर्थ असा नाहीये ना बाबा. तुम्ही कर्म करताय, एखादी गोष्ट करताय तर त्याचं फळ हे मिळणारच आहे. ऍक्शनला रिॲक्शन असतेच. तुम्ही शेतामध्ये जाऊन पेरणी केली आहे तर त्याचं फळ मिळणारच आहे. मी अगदी हाच धागा पकडून जर पुढे चालायचं म्हटलो तर मी नांगरणी केली आहे. समजा सोयाबीनची मला 20 कट्ट्याचं उत्तर पाहिजे, पेरणी केली, मला 20 कट्टे सोयाबीन, मी 20 कट्टे काढणार, 20 कट्ट्याला 3 रुपये, 3,000 भाव पडला तर 60,000 रुपये एका कट्ट्याला. म्हणजे क्विंटलला 3,000 म्हणतो मी. हा जर भाव पडला आणि 20 क्विंटल जर निघालं 60,000 रुपये त्याची रक्कम होते. ही बेरजमान मस्त आहे. श्रीकृष्णाने काय सांगितलं की कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. म्हणजेच काय, कर्म काय करायचे, तुम्ही नांगरणी करा, पाळी मारा, बी आणा, खत आणा, तिची पेरणी करून घ्या. पेरणी केल्याच्या नंतर तणाचा नाश करा, हे कर्म आहे. खुरपण करा, तणनाशक मारा, कीड आळीनं तिचं नुकसान होऊ नये, हे कर्म आहे. फवारण्या करा, वेळेमध्ये काढणी करा, फुटण्याच्या आधी करा किंवा ओलं होण्या, पाऊस अति पडून ती फुटतं ते होण्याच्या आधी
योग्य वेळेमध्ये तुम्ही काढणी करा. हे सगळे कर्माचा भाग आहे. हे सगळं कर्म केल्याच्या नंतर तुम्हाला एकच क्विंटल उधार भेटेल का? नाही भेटत. 20 क्विंटल नाही भेटलं, 18 क्विंटल भेटेल, 15 क्विंटल भेटेल. फळ मिळतच. तुम्ही कर्म केल्याच्या नंतर फळ मिळतच. परंतु तुम्ही फळाला फोकस करू नका, तुम्ही कर्माला फोकस करा. तुम्ही ते काम करा. ते केल्याच्या नंतर ते फळ हे मिळतच हो. त्यासाठी वेगळं ध्येय धोरण ठेवायची गरज नाही, वेगळा विचार करण्याची गरज नाही. हा त्याचा या अंगाने अर्थ त्याचा. आपण एक विशिष्ट असा डायलॉग मारतो, ऐकतो आणि आपल्या परीने आपल्या मानसिकतेनुसार आपली जडणघडण ज्या पद्धतीने झाली आहे त्यानुसार आपण विचार करतो. त्यामुळं यश आपल्या जवळ येत नाही. आज ह्या जमान्यामध्ये पैसा कमवणं फार अवघड राहिलं नाही, परंतु एक आर्थिक शिस्त लागते आणि त्यासाठी अनुभव लागतात. आणि अनुभव प्रत्येक गोष्टीचा आपण मीच घ्यायचा, मीच शिकायचं आणि पुढे चालायचं म्हटलं तर ते शक्य होत नाही. त्याच्यामुळं मोटिवेशनल स्पीकर काय सांगतायत ते अवश्य आहे का? आपण स्वतःच्या बेसवरती आपल्याला त्या गोष्टीचा किती अनुभव आहे तो अनुभव सुद्धा चेक करा. अनुभव अतिशय महत्वाचा. आपल्याला नसेल तर मग आपले जे काही वरिष्ठ आहेत ते अनुभव सांगतायत त्याचा वापर करून घ्या. आणि एक 25 वर्षाच्या तुम्ही पुढे गेलात, 30 वर्षाच्या लगबगीत गेलात, तुम्हाला कुणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही. मग तुम्ही त्यावेळेला कॉन्फिडंट म्हणा मी हे काही करू शकतो. तुम्ही 18 ते 25 वर्षाच्या वयामधल्या तुम्हाला कुण्या गोष्टीचा अनुभव आहे? कुठल्याही गोष्टीचा अनुभव नाही. अनुभव घ्यावा लागतो. आणि मग जे अनुभवी आहेत ते जर मार्गदर्शन करत असतील तर तुमचा वेळ वाचतो. म्हणजे एखादी गोष्ट करायची, त्यात फेल ठरायचं आणि मग शिकायचं. अरे असं असं केल्यावर फेल होतंय पेक्षा कुटुंबानं जर सांगितलं की अशा पद्धतीने करा तर तो अनुभव घेण्यासाठी जो कालावधी चाललाय तो वेळही वाचतो, ते नुकसानही वाचतं. त्यामुळं अनुभवी व्यक्तींचं मार्गदर्शन घेणं फायद्याचं आहे. त्यामुळे मोटिवेशन घेत असताना कोणाचं काहीच ऐकू नका. हा फालतू डायलॉग आहे, हा चुकीचा डायलॉग आहे. जे प्रेमाचे, जे आपले आहेत, ज्यांना आपलं हित कळतं किंवा ज्यांना याचं हित व्हावं असं वाटतं अशा लोकांचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे. तरच तुम्ही यशस्वी व्हाल. बिना मार्गदर्शनाचं कुणीही यशस्वी होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरली पांढरी रेषा आहे. ह्याचं भान तरुण मंडळीने जर ठेवलं तर तुम्हाला यश लवकर भेटू शकते. योग्य ट्रॅकनं आपले विचार जाणं अतिशय गरजेचे आहेत. या बाबतीमधल्या आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा. जर अशा पद्धतीची माहिती आवश्यक असेल तर आपण आधीमध्ये अशा पद्धतीची माहिती आपल्या चॅनलवरती देऊ शकतो. कमेंटला आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा. जय महाराष्ट्र.